हॅलो फ्रेंड्स, आषाढी एकादशीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा। आषाढी एकादशी विशेष पारंपरिक लाल भोपळ्याच्या घारग्याची म्हणजेच गोड पुऱ्यांची घाऱ्याची रेसिपी आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास लाईक करा। लाल भोपळ्याचे घारगे अगदी खुसखुशीत कसे व्हावेत आणि खूप छान असे टम्म कसे फुलावे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अगदी सोपी सहज न खिसता कशी रेसिपी तयार होईल, तर ही रेसिपी खास तुमच्यासाठी आहे। 1 किलो भोपळा घेतलेला आहे, लाल भोपळा। पिकलेला छान लाल भोपळा पिकलेला असावा, म्हणजे तो वासाने जेव्हा आपण कापायला घेतो तेव्हा वासाने कळते पिकलेला आहे की नाही। तर तो घेऊन त्याच्यामधून मी अर्धा कट करून अर्धा किलो घेणार आहे, कारण हा पूर्ण 1 किलो भोपळा आहे। लाल भोपळ्याच्या पुऱ्या बनवताना त्याला खिसायची खूप मेहनत आहे, म्हणजे खिसून त्याच्या घारगे गोड पुऱ्या बनवायच्या असले किंवा तिखट, तर अगदी सोपी आणि म्हणजे झटपट होणारी आणि एकदम म्हणजे आवडणार तुम्हाला अशी रेसिपी आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। तर काय करायचं, वरची साल जे बिया आहेत, जे बियाचा भाग बघू शकता तो काढून घ्यायचा असा, आणि याला न खिसता अजिबात खिसायची मेहनत नाही न घेता याचे छोटे छोटे पीस करून घ्यायचे। अशा आकाराचे मी दाखवते त्या पद्धतीचे। आणि हे स्वच्छ धुवून घ्यायचे पाण्याने, खाली माती वगैरे असेल किंवा म्हणजे जी घाण वगैरे असेल ते निघून जाणार, तर असं स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे। आणि कुकरच्या डब्याला कुकरमध्ये आपल्याला याच्या शिट्या करून घ्यायच्या आहेत, किंवा वाफवूनही घेऊ शकता, पण कुकरमध्ये हे लवकर शिजतील। तर कुकरच्या डब्यामध्ये लाल भोपळ्याचे काप टाकलेले आहेत। कुकर खाली तळाला पाणी टाकायचं आणि झाकण लावून याच्या 4 ते 5 शिट्ट्या करून घ्यायच्या। 4 ते 5 शिट्ट्यांमध्ये हा एकदम छान गलगलीत असा शिजतो। आता इथे साहित्य बघू शकता, अतिशय चविष्ट आणि खायला खूप अशा म्हणजे त्याचा सुवास आणि ते भरपूर दिवसही टिकतात। तर त्यासाठी विलायची घेतलेल्या आहेत 4, सोप घेतलेला आहे, बडीशेप, जायफळ आणि सुंठ पावडर घेतलेली आहे। तर बघू शकता 4 ते 5 शिट्ट्या झाल्यानंतर व्यवस्थित भोपळा शिजलेला आहे। थंड झाल्यानंतर असा चाकूच्या सहाय्याने वरचा जो शिजलेला आपला हे आहे भोपळ्याचा गर, तो काढून घ्यायचा आणि साल वेगळी निघते। अशा पद्धतीने बघू शकता किती सहज साल वेगळी होते आहे, म्हणजे व्यवस्थित भोपळा शिजलेला आहे। यामध्ये भरपूर अशी मेहनत करण्याची गरज नाही पडत, म्हणजे भोपळा खिसण्यासाठी खूप वेळ लागतो, तर तो खिसायला म्हणजे फार वेळ नाही लावायचा। अशी ही या मेथडने कुकरला शिजवून घ्यायचे, अगदी सहज आणि झटपट होते। तर बघू शकता साल काढून घेतलेले आहे। तर आता अर्धा किलो भोपळा आहे, त्याची साल वगैरे काढून तो 1.5 वाटी झाला असेल, तर त्यासाठी 1 वाटी मोठी भरून गूळ घेतलेला आहे। हा गूळ 1 पावच्या वर आहे थोडासा, एवढा गूळ इनफ आहे, कारण खूप जास्त गोडही नको आणि एकदम फिकेही होत नाहीत, व्यवस्थित प्रमाण आहे। तर आता थोडासा भोपळा थोडासा गरम आहे, म्हणजे वाफून घेतलेला आहे। तर वाफून घेतलेला साल काढलेल्या भोपळ्याच्या गरामध्ये गूळ टाकून द्यायचा, म्हणजे तो गरम असताना लगेच गूळ वितळणार। तर बघू शकता गूळ पूर्णपणे व्यवस्थित वितळून घेतलेला आहे। तुमच्याकडे मॅशर असेल तर त्याच्या सहाय्याने करा किंवा हाताने करू शकता। तर आता 4 विलायची घेतलेले आहेत, त्याचे विलायची टाकलेले आहेत। अर्धा चम्मच बडीशेप आहे, याने खूप छान अशा चव या पुऱ्यांना येते। आणि जायफळ घेतलेले आहेत 2 तुकडे, आणि सुंठ पावडर आहे। तर जायफळ तुम्ही किसूनही टाकू शकता किंवा कुटूनही टाकू शकता। एकत्र करून व्यवस्थित बारीक वाटून घ्यायचं। जर सोप बारीक म्हणजे वाटल्या जात नसेल तर थोडीशी हलकीशी गरम करून घ्यायची आणि नंतर वाटून घ्यायचं। बघू शकता वाटून घेतलेलं आहे। तर आता हे खुसखुशीत आणि याला छान असं खुसखुशीत होण्यासाठी 2 ते 3 चम्मच म्हणजे छोटी अर्धी वाटी तांदळाचं पीठ टाकलेलं आहे।
भोपळ्याचं मिश्रण म्हणजे व्यवस्थित घट्ट मळण्यासाठी गव्हाचं कणिक सुरुवातीला 2 वाट्या टाकायच्या. जे आपण गूळ ज्या वाटीने मापून घेतलेला आहे त्याच वाटीने 2 वाट्या मोठ्या गव्हाची कणिक टाकलेली आहे. मळून घ्यायचं आणि त्याचा घट्टपणा बघायचा. 2.5 वाटी याला परफेक्ट असं 2.5 वाटी गव्हाचं पीठ लागलेलं आहे आणि 1 छोटी वाटी अर्धी तांदळाचं पीठ वापरलेलं आहे. तर वाटून घेतलेलं साहित्य ते टाकलेलं आहे. याच्यामध्ये थोडंसं तुम्ही तूपही टाकू शकता, 1 चम्मच. मी नाही टाकलं, तुम्ही टाकू शकता. त्या तळून 4-1 दिवस तरी आरामशीर खाऊ शकता, कारण हे खराब होत नाहीत. आणि 2.5 वाट्या पूर्ण पीठ कणिक गव्हाचं घेतलेलं आहे आणि बघू शकता एकदम घट्टसर व्यवस्थित जसं चपातीला आपण गोळा भिजवतो तसा भिजवलेला आहे. आणि 1 चम्मच इथं तेल टाकलेलं आहे, म्हणजे वरची साल आपली सालटणार नाही आणि कणिक छान मऊ होणार. तर असं मळून 5-1 मिनिट साईडला ठेवायचं. ज्यांना तळलेले पदार्थ म्हणजे तळलेल्या पुऱ्या आवडत नाही किंवा तळणाचं चालत नाही, त्यांनी सरळ चपात्यासारख्या चपात्या लाटून घ्यायच्या आणि तेलावर थोड्या किंवा तुपावर छान भाजून घ्यायच्या आणि ते खायच्या. तेही व्यवस्थित छान त्याला थोडंसं तूप किंवा तेल लावलं तर तेही 3-4 दिवस आरामशीर राहतील, व्यवस्थित टिकतील. 3 दिवस तरी ते राहतील. तर पुरीचा छोटासा गोळा घेतलेला आहे, पुरीला आपण लाटतो तसा. त्याला थोडंसं पीठ न लावता तेल लावायचं आणि लाटण्याला पण तेल लावून घेतलेलं आहे आणि हलक्या हाताने लाटून घ्यायचे व्यवस्थित. गोल आकार आला पाहिजे छान. किंवा मग एक मोठ्या गोळ्याची मोठ्या उंड्याची चपाती लाटून घ्या, जशी आपण चपाती लाटतो तशी, आणि डब्याच्या झाकणाने त्याला गोल असा आकार येईल तशा ते कट करून घ्या. म्हणजे एका वेळेस 3 ते 4 तुमच्या पुऱ्या तयार होतील. आता इथे मी तीळ वापरलेले आहेत. थोडेसे इथं तीळ टाकायचे वरून, किंवा मग तुम्ही खसखसही वापरू शकता. आणि थोडंसं लाटून घ्यायचं म्हणजे तीळ व्यवस्थित आतमध्ये तेलामध्ये जास्त हे नाही होतील, बाहेर न सुटतील. आणि बघू शकता अशा पद्धतीने लाल भोपळ्याचे घाऱ्या लाटून झालेल्या आहेत. अशाच पद्धतीने सर्व पुऱ्या घाऱ्या लाटून घेते आहे. आणि सर्व घाऱ्या लाटून झालेल्या आहेत. तेल छान कडकडीत गरम करायचं सुरुवातीला, मग नंतर गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची, लो पण नाही ठेवायची. आणि मीडियम फ्लेमवर व्यवस्थित ते तळून घ्यायचे. अगदी टमटमीत फुललेले घारगे तयार झालेले आहेत. बघू शकता खूप छान असे फुगतात आहेत मस्तपैकी. आणि खूप छान अशी लाल भोपळ्याची पुरी बनून झालेली आहे. टम्म फुगतात आहेत. अशाच पद्धतीने सर्व घारगे तळून घेते, पुऱ्या तळून घेते मी लाल भोपळ्याच्या. तर अगदी चविष्ट, खूप छान झालेले आहेत खाण्यासाठी. नक्की बनवून बघा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. नवीन दादाताई ज्यांनी माझ्या चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा आणि शेजारील बेलचं आयकॉन बटन प्रेस करा, जे घंटीचं बटन आहे, म्हणजे माझ्या नवनवीन येणाऱ्या रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. तर बघू शकता खूप छान अशा पुऱ्या फुलतात आहेत, तळून झालेल्या आहेत. आणि फार अशी मेहनत नाही लागत, खूप मेहनत अजिबातही लागत नाही. तुम्हाला भोपळ्या किसण्याची किंवा खूप मग किसल्यानंतर त्याला पुन्हा म्हणजे गुळाचा हे बनवा, त्यानंतर तो शिजवा वगैरे, अशी काहीच अजिबातच खूप मोठी प्रोसेस नाही आहे. अगदी झटपट कुकरमध्ये डब्यामध्ये लावून दिल्या,
आणि लगेच तयार होतात आणि खूप छान अशा घारगे गोड घाऱ्या लाल भोपळ्याच्या झालेल्या आहेत. तर नक्की बनवून बघा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारील बेलची जी घंटी आहे ती प्रेस करा. धन्यवाद.